मोहिते साहेब उबाटा. हो. तर आपलं आता महानगरपालिका निवडणूक चालू आहे. या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता? नमस्कार, मी प्रसाद कुलकर्णी. छत्रपती नगरमध्ये मी मागच्या 7 वर्षापासून राहतोय. याच्यामध्ये मुख्यतः पाण्याची समस्या आहे की जे नगरपालिकेचं पाणी यायला पाहिजे. रोज आम्हाला टँकरचं पाणी घ्यावं लागतं, त्यामुळे आर्थिक परिस्थिती बागाळली जाते. आणि त्यानंतर गुंठेवारीचा मेन प्रश्न आहे. याच्यासाठी एकतर आणखीन रोडचं तर काम मोहिते साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे मोहिते साहेब जर आले तर आमचं आणखीन समस्याचं निराकरण होईल असं मला वाटतंय. धन्यवाद. कोणत्या पक्षाची तुम्ही? मोहिते साहेब उबाटा. हो. दीपक बिराजदार. तर आपल्या परिसराकडे छत्रपती नगर बीड बायपास एरिया. सर आपला प्रभाग क्रमांक 26 आहे. सर काय समस्या आहे आपल्या एरियामध्ये आता आणि त्याच्यासाठी कोणत्या उमेदवार तुम्ही निवडून आणशाल हे थोडक्यात आम्हाला द्या. आता आमची इथं रस्त्याची समस्या होती, पण ती आता झालेली रिझॉल्व सध्याला. आणि आमचं जे वोटिंग आहे समजा शिवसेना UBT आहे. आणि नळ पाणी वगैरे लाईट बी सगळं व्यवस्थित आहे? नाही सर, सगळं व्यवस्थित आहे इथं सध्याला. तरी काय ॲटलिस्ट आमच्या एरियामध्ये इथं समस्या नाही आहे. जे होते ते पाठीमागच्या 1-1.5 वर्षामध्ये क्लिअर झालेले. तर पुन्हा विकासासाठी तुम्ही कोणत्या पक्षाला मत देणार आहात? शिवसेना UBT सर, तेच फिक्स आहे आमचं. सत्यराम न्यूज ब्युरो रिपोर्ट, मुंबई. तर सध्या महानगरपालिका निवडणूक चालू आहे. कोण उमेदवार तुम्हाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आपल्या थोडक्यात प्रतिक्रिया द्या. नमस्कार, मी जाधव विठ्ठल बाळासाहेब, सातारा परिसर, छत्रपती नगर या एरियातला रहिवासी असून आमच्या सर्वप्रथम मुख्य समस्या म्हणजे पाण्याची समस्या. येणारा कुठलाही नगरसेवक असेल त्यांनी सोडवावी ही विनंती. आता तसं पाहिलं तर सत्ताधारी सगळेच बाजूला झालेले आहेत. त्यामुळं कुठल्या पक्षाचा नगरसेवक येऊन कोण विकास करेल याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळं जो कोणी सत्ताधारी पक्षाचा उमेदवार निवडून येईल त्यांनी फक्त आमच्या सातारा परिसरातल्या पाण्याच्या समस्येचा व रस्त्याच्या समस्येचा या ठिकाणी गुंठेवारीची सगळ्यात मोठी समस्या आहे आमची गुंठेवारीची आहे. गुंठेवारीची एक मुख्य समस्या आहे, कारण आम्ही सर्व पूर्ववत ग्रामपंचायतमधले रहिवासी. आम्हाला तुम्ही बळच तुमच्या महानगरपालिकेमध्ये घेतलात हरकत नाही, पण मग आम्ही ज्या पोझिशनमध्ये आहेत त्या पोझिशनमध्ये आमच्या गुंठेवारीची ही सर्वात मोठी समस्या जी आहे ती सोडवावी. कारण आमच्या सर्वसामान्य लोकांना परवडणारा विषय नाही गुंठेवारीचा विषय जो आहे. तर माफक दरामध्ये आम्हाला या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं मला या निमित्तानं वाटतं. निवडणूक चालू आहे. या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता? आपल्या परिसरात नाव आणि समस्या थोडक्यात आम्हाला. नमस्कार, मी सुदाम पवार. मागील 10 वर्षापासून छत्रपती नगरमध्ये राहतो. छत्रपती नगरमध्ये प्रामुख्याने म्हणजे छत्रपती नगर म्हणजे बायपासमध्येच प्रामुख्याने पहिल्या बऱ्याचशा समस्या होत्या. त्यापैकी 70-80% समस्याचं निराकरण झालं आहे. आता फक्त प्रामुख्याने पाण्याची आणि गुंठेवारीची एक समस्या आहे, ती मोठी समस्या आहे. त्यामुळं ती समस्या जे कोणी येतील, जे कोणी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून बसतील किंवा महापौर होतील त्यांनी ह्या समस्यावर तोडगा काढावा अशीच मी विनंती करतो. आणि आमच्या छत्रपती नगरमधील उमेदवार श्री मोहिते मॅडम यांचे जे मोहिते सर आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे छत्रपती नगरमध्ये व बायपासमध्ये काम केलेलं आहे. तर माझं असं मत आहे की त्यांनी नगरसेवक व्हावं आणि अजून ह्या एरियात चांगलं डेव्हलपमेंट करावं, हेच माझं एक सामान्य नागरिक म्हणून म्हणणं आहे. धन्यवाद. महानगरपालिका निवडणूक चालू आहे आणि आपल्या समस्या आणि त्याच्यावर काय उपाय म्हणून तुम्ही कोणाला निवडणार थोडक्यात सांगा. मी अमोल सूर्यवंशी, राहणार छत्रपती नगर बीड बायपास. बऱ्यापैकी आपल्या छत्रपती नगरमध्ये किंवा देवळाईमध्ये बराच चांगला विकास झालेला आहे आणि नवीन नगरसेवक जो कोणी येईल त्यांनी अधिक चांगलं काम करावे आणि आमची पाण्याची समस्या आहे ती पाण्याची समस्या दूर करावी. आणि गुंठेवारीचा आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यात एक त्यांनी नियोजन करून द्यावे चांगल्या प्रकारे. कारण की आता आम्हाला गुंठेवारीचे खूप सारे पैसे भरावे लागत आहे. तर त्याच्यात आम्हाला कमी कसं करून देता येईल गुंठेवारी, तेवढे जो कोणी निवडून येईल नगरसेवक त्यांनी ते काम करून द्यावे. आणि सगळ्या नगरसेवकांना निवडणुकीच्या शुभेच्छा. चालू आहे आणि आपल्या परिसरात विकासासाठी कोणाचा पक्ष तुम्ही निवडणार थोडक्यात सांगा. नमस्कार, मी अविनाश गाडे, राहणार छत्रपती नगर. आपला प्रभाग नंबर 26 आहे आणि आपल्या सातारा परिसरातील मुख्य समस्या ही गुंठेवारीची आहे.
आणि त्या समस्येमध्ये भारतीय जनता पार्टीने जवळपास 50% सूट देऊन इथल्या नागरिकांना सर्वांना एक सहानुभूती म्हणून चांगल्या पद्धतीने एक म्हणजे गिफ्टच दिलंय आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या प्रभागात भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक निवडून आले पाहिजे, कारण वरती महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आहे आणि खाली सुद्धा महापौर जर बीजेपीचा असला तर राहिलेले कामं सुद्धा आपले लवकरात लवकर होतील अशी मला ग्वाही आहे. आणि आपल्या सातारा परिसरामध्ये पाण्याची जी समस्या आहे ती पण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आल्यानंतर काही दिवसातच लवकरात लवकर इथल्या नागरिकांना पाण्याचा मीडिया पुरवठा होईल. प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.